बीड जिल्ह्यात दसरा मेळावा पार पडला पंकजा मुंडे यांचा आणि त्या मेळाव्यात पोस्टर्स झळकले वाल्मिक कराडचे. त्यानंतर 2 दिवसांनी आणखी एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्या पोस्ट मध्ये सरळ सरळ वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळ या बॅनर खाली कराडला आपल्याला जर बाहेर यायचं किंवा बाहेर आलेलं पाहायचं असेल तर आर्थिक मदत करावी लागेल, फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही दान करा, अशी पोस्ट व्हायरल झाली. आता ही पोस्ट नेमकी कुणी व्हायरल केली या संदर्भात जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली तेव्हा त्या पोस्टवर वाल्मिक कराडच्या फोटो सोबत एक स्कॅनर होता. जो स्कॅनर ज्याचा होता ती व्यक्ती संदीप गोरख तांदळे आणि त्या व्यक्तीचा युपीआय नंबर देखील त्या ठिकाणी त्या पोस्टवर होता. आता त्यामुळं संदीप तांदळे यानंच वाल्मिक कराड मित्रमंडळाची स्थापना करून हे वाल्मिक कराडच्या नावानं पैसे उकळण्याचा प्रकार सुरू केलाय, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. अर्थात ही सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर स्वतः संदीप तांदळे यांनी मीडिया समोर आज येऊन तो मी नव्हेच असं स्पष्टपणे म्हटलं. मी तर वाल्मिक अण्णाचा भक्त, स्कॅनर माझा, पोस्ट माझी नाही, असं म्हणून खुलासा केला. आता तेच संदीप तांदळे थेट टॉप न्यूज मराठीशी जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याशीच बेधडकपणे संवाद साधणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे. तांदळे साहेब, जय महाकाल. जय महाकाल. तुमच्या इन्स्टाच्या पोस्टवरच तुमची टॅगलाईनच आहे, जिताऊ शान से महाकाल तेरे नाम से आम्ही फक्त अण्णा भक्त. आता प्रश्न हा पडलाय, जर वाल्मिक कराडचे तुम्ही अण्णा भक्त किंवा वाल्मिक अण्णा भक्त स्वतःला म्हणून घेता आणि त्यांच्याच नावानं एक मित्रमंडळ स्थापन करून ते पण वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि पैसे उकळण्याचा धंदा सुरू करता, हे नेमकं काय आहे? हा तुमच्यावर जो आरोप केलाय तो किती खरा आहे? हा जो आरोप माझ्यावर केला हा पूर्णपणे बिनबुडाचा आरोप आहे. अण्णांच्या नावाखाली आम्ही पैसे उकळण्याचा किंवा त्या आलेल्या पैशांचा असा कुठं गैरवापर किंवा ते पैसे आलेच नाहीयेत मुळात माझ्या अकाउंटला कुठून. पैसे आलेच नाहीयेत? आलेच नाहीयेत. बर, आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की फोन पेचा जो स्कॅनर आहे तो तुमचा आहे? हो, माझा आहे तो. पोस्ट मध्ये जो दिलाय तो स्कॅनर तुमचा आहे? हो. मग तुमचा स्कॅनर दुसऱ्याकडे गेलाच कसा? आम्ही जो आमचा परंपरागत चाललेला जो दसरा मेळावा आहे त्यासाठी आम्ही जो बॅनर बनवलेला होता, मोबाईल मध्ये बनवलेला होता तो बॅनर, त्याच्यावर जे माझे मित्रमंडळ आहे, जे माझे सहकारी आहेत, आम्ही तिथपर्यंत तो मराठीसाठी बनवलेला होता तो. आणि त्याच्यानंतर बी जे अण्णांच्या नावाखाली जे आम्हाला अन्नदान वगैरे करायचं होतं ते आम्ही सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी करतो. पण ह्या वर्षी नंतर आम्ही त्याचा विचार केलाच. लोकांचं म्हणणं ऐकलं, जे संबंधित लोक आहेत, जे सामाजिक समाजामधले जे जाणते लोक आहेत, ते म्हणले हा कार्यक्रम करू नका, अण्णांच्या नावाने असा काही कार्यक्रम ठेवू नका, याच्यामुळे काहीतरी छोट्या गोष्टीचं मोठं भांडवल बनवण्यात येईल, डबल आपण टार्गेटला जाऊ, डबल मीडियावर ट्रोल होऊ. त्याच्यामुळे आम्ही तो कार्यक्रम केला नाही. मग तोच बॅनर आणि तोच पोस्टर चुकीच्या मार्गाने व्हायरल करून त्याला रॅप करून एडिट करून तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे. नाही, माझा प्रश्न आहे की तो स्कॅनर मग त्यामुळे तुम्ही आधीच पोस्टवर टाकला होतात का, पोस्ट ती बॅनरवर? व्हायरल व्हायरल केलेलीच नव्हती ती पोस्ट, ते फक्त आमच्या पुरतं मर्यादित होतं ते. मग तो स्कॅनर तुमचा दुसरीकडे गेला कसा, हाच प्रश्न आहे माझा. त्याच बॅनरवरचा जो बॅनर आहे तो माझ्या कुणीतरी जवळच्या लोकांनी किंवा कुणी, आता ते मला एवढं सांगता नाही यायचं, तोच ते समोर पाठवून त्याला एडिट करून ह्या बॅनरवरचा स्कॅनर उचलून त्या बॅनरवर टाकण्यात आलेलं आहे. बर, आता आणखी हम्म. एक प्रश्न आहे. मित्रमंडळ तुम्ही जे स्थापन केलंय त्याचा हम्म. संस्थापक कोण आहे? संस्थापक कशाच सर, ते असंच मित्रमंडळ आहे एक आपलं प्रेमाचं. मग वाल्मिक अण्णा कराड हेच नाव का टाकावं लागलं तुम्हाला? सर ते पहिल्यापासूनच आहे. आता ते अण्णांचं नाव आणि मित्रमंडळ पहिल्यापासून असे कसं खूप काय? खूप नाही सारे नाही, मला मित्रमंडळ आहेत तसे. संदीपजी मला एक सांगा, वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळ हे नाव याच्या आधी कधी ऐकलंच नव्हतं. तुमची पोस्ट व्हायरल झाल्यावरच कळालं की असं देखील एखादं मित्रमंडळ आहे. आता हे जे नाव आत्ताच व्हायरल होण्याचं कारण हेच आहे की फक्त अण्णा सध्या जेलमध्ये, ते आरोपी म्हणून ते
कायद्याच्या कचाट्यामध्ये गुंतलेले आहेत. मग त्यांना आता आपण हे जे जसं प्रकरण झालंय तेव्हापासून अण्णाच्या निगडीत कोणती बी बातमी आली की ती मीडियाला, न्यूजला ती व्हायरल होते. तर त्यात आता आमचं बर, काय म्हणजे हे किती दोष नाही. वर्षापूर्वी हे किती वर्षापूर्वी मंडळ स्थापन झालं? स्थापना वगैरे काही नाही, त्याची फक्त असंच आहे, तोंडी येते. पण किती वर्ष झाली तरी त्याला? आता अण्णांच्या नावाने प्रत्येक गावाने मित्रमंडळ आहेत. आता त्याची अशी कुणी लिगली त्याचं कुणी काही नोंद वगैरे करत नाही. वाल्मिकांना करत मित्रमंडळ असे खूप सारे मित्रमंडळ आहेत प्रत्येक गावांशी, जिथं जिथं जे आमचे जे आहेत संबंधित सहकारी वगैरे. हम्म, हम्म, बर. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न. हा. जे दसरा मेळाव्यामध्ये पोस्टर झळकले ते तुम्ही झळकवले असा तुमच्यावर आरोप झाला. आता हा. पोस्टर झळकले, हम्म. पोस्टर झळकले हे तर सत्य आहे. सगळ्या हा, हे महाराष्ट्राने सत्य. पाहिले, तुम्ही सुद्धा पाहिले. हो 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 हो. हा. मग ते पोस्टर जे झळकले त्यामध्ये स्पष्टपणे त्यात लिहिलं होतं, किंवा जे पोस्टर झळकले त्याची जी पोस्ट व्हायरल झाली त्यामध्ये लिहिलं होतं काय, की मजकूर काय होता तुम्हाला मी ऐकवतो. भव्य हो दसरा मेळावा, वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्तीगड येथे येणाऱ्या जनतेसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी देऊन सहकार्य करावे. बरोबर आहे? हो, बरोबर. हा. वी हो सपोर्ट हो. वाल्मिक अण्णा असा पोस्टर होतं, आणि पोस्ट जी व्हायरल झाली त्यामध्ये हा मजकूर होता. आता दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचे समर्थकच हे करू शकतील ना. तिसरं कोणतरी वेगळं येऊन पोस्टर झळकवतील कशाला? बरोबर. हा. पोस्टर मग मला आता मध्ये हेच जे बोला. दसरा मेळाव्याच्या ठिकाणी मी तिथे अवेलेबल नव्हतो. मला जाण्यासाठी वेळ झाला. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलोच नाही. आणि जे कोणी दसरा मेळाव्यात त्या सभेच्या ठिकाणी जे पोस्टर झळकवले ते माझ्या संबंधित कोणी नाहीयेत. आणि तो आरोप पण माझ्यावर केला जातो, त्यांना मी ओळखत नाही. आता ते कुणी केले असे आता असंख्यचे आहेत अण्णांचे किंवा अण्णांवर प्रेम करणारे, निस्वार्थ प्रेम आहे. बारीक बारीक पोरं होती ती. त्यांनी नेले असतील बॅनर, तिथे झळकवले असतील, त्याचा पण भाव बनवण्यात आला. त्याला ते एवढं छोट्या छोट्या गोष्टींचं आता काय करणार त्याला. बर, आता ही दसरा मेळ्याची परंपरा अगदी गोपीनाथरावांपासून सुरू आहे. हो आणि मग हो. तुम्ही आता गेली किती वर्ष तिथं अन्नदान किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता? आता जसं आता सामाजिक म्हणजे आम्ही आमच्या गावापासून जेव्हा बाहेर पडलो, जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिल्हाभर फिरायला लागलो, पहिल्यापासून आमच्या गावातले जे ठराविक लोक आहेत किंवा जे आमच्या गावातले एक जे भगवान तरुण मित्र मंडळ आहे, त्यांनी हा सुरू केलेला अन्नदानाचा विषय तोच आम्ही पुढे चालवत आलेलो आहेत. अच्छा. बर. हम्म. आता मला आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे, की संदीप तांदळे 2 हा. महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतो, आणि हो त्या व्हिडिओमध्ये गाडीत बसलेले ते संदीप तांदळे जे आज माझ्या सोबत लाईव्ह आहे, हो. त्यामध्ये तुम्ही जितेंद्र आव्हाड, नंतर सुरेश धस आणि बाळा बांगर यांच्याविषयी अश्लील भाषा वापरलीत आणि त्यांना धमकी पण दिलीत. हे जे घडून आलंय त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता? तो जो व्हिडिओ आहे, जो कुणी त्याला व्हायरल केलं, तो पूर्णपणे कथित व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये जे शिवीगाळ केलेलं दाखवलंय, कुठे धमकी दिले दाखवलंय, हे पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत. त्याच्यावर मी नाही काय बोलू शकत आहे. नाही, कथित म्हणजे काय? कथित म्हणजे काय केलंय तो? तुम्ही तर हे आम्ही प्रत्यक्ष दिसताय. मी प्रत्यक्ष दिसतोय, मी तो व्हिडिओ व्हायरल केलेलाच नाही. आता ते कुठून गेला, कसा गेला, ना तो माझ्या कोणत्या अकाउंटला आहे, ना काही आहे, ना काहीच नाहीये. त्याच्यावर आता ते कारण सगळं पूर्णपणे. हम्म. हा, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल पण तुम्ही बोललाय, सुरेश धस यांच्याबद्दल बोललेले जे वाक्य आहे ते वाक्य, खरं म्हणजे त्यावर प्रचंड चर्चा महाराष्ट्रात झाली, की सुरेश धसला किती किती मॅटर मधून वाल्मिक अण्णांनी बाहेर काढलंय. वाल्मिक कराड एकदा सुटला की आपलं काही खरं नाही. मी स्वतः संदीप तांदळे साक्षीदार आहे. म्हणजे काय? नाही नाही नाही. त्या व्हिडिओ बद्दल काही तो मला ते आठवतच नाही मी असं काय बोललेलो. ते तर व्हायरल केलं, कोणत्या उद्देशाने केलं, काय केलं ते आता मला नाही सांगता येत. बर. बाळा बांगर आणि तुमची याच्या आधी मैत्री होती का? हो, आम्ही एका पक्षामध्ये असताना, जेव्हा आम्ही अजितदादांच्या पक्षामध्ये काम करत असताना, मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या पक्षात काम करत होतो. ते आमच्या जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष होते. आम्ही सोबत काही आता ठिकाणी तुम्ही काही कुठल्या कार्यक्रम. पक्षाशी संबंधित आहात? सध्या मी कुठल्याच पक्षाशी संबंधित नाहीये. बर. बर. हम्म. ते जेव्हा काम करत होते युवक जिल्हा, हा, हा. पुढे
हा. हा, मग त्यांच्यासोबत कुठेतरी एखाद्या कार्यक्रमात वगैरे आमच्या भेटीगाठी व्हायच्या, याच्या पलीकडे जास्त काय आमचा संबंध नाही. नाही. हम्म. बर. मग त्यांच्याबद्दलचं एक वाक्य आहे की बाळा बांगर बाप आहे मी तालुक्यातला. तुला वाल्मिक अण्णांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं. अण्णा तुला आमदार करायचं स्वप्न बघत होते. अण्णा तुझ्याशी फोनवर 2-2 तास बोलायचे. अण्णांचा फोन म्हणजे तुला काय समजणार, असं म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यात आली, असं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. आता बाळा बांगर आणि तुमचं जे काही मैत्रीचं रूपांतर दुश्मनीमध्ये झालं, जितेंद्र आव्हाड यांनी हाच व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला. तुमच्या आणि वाल्मिक कराड सोबतचे फोटो टाकले आणि त्याच जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलंय की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बाळा बांगर व त्यांच्या कुटुंबियावर 307च्या 3 खोट्या केसेस दाखल करणारा हाच तो संदीप तांदळे. तो जो वाल्मी आपलं बाळाबांगर आणि माझी दुश्मनी लागण्याचं कारण हाच आहे की त्यांच्या ज्या संस्था आहेत, त्यांची एक संस्था माझ्या पण गावात आहे. त्यांच्या ज्या बँकेमध्ये जो घोटाळा झाला, त्या घोटाळ्याबद्दल, त्यांच्या त्या संस्थेबद्दल मी एक निवेदन दिलं SP साहेबांना की याच्या पूर्णपणे चौकशी होऊन यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याच ते जे मी निवेदन दिलं त्याच सुडापोटी की बुवा माझ्या विरोधात निवेदन कसं काय दिलं, ह्या सुडापोटी त्यांनी जे प्रकार केला त्याच्याबद्दलच मी पोलिसांमध्ये तक्रार किंवा FIR किंवा गुन्हा दाखल केलेला आहे. असं काही पर्सनलाइज विषय किंवा कुणाच्या सांगण्यावर वगैरे काय ते केलेला प्रकार नाहीये तो. बर. काही गोळीबार वगैरे झाला होता अशी तक्रार होती का 2024 मध्ये? हो, हो. तुमची तक्रार होती कधी? हो, माझीच तक्रार. मग ती काही केस अजून चालू आहे का, कसं? हा, चालू आहे, ते कोर्टमध्ये चालू आहे. बर. आता हम्म. जी पोस्ट 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाली, त्या हम्म. पोस्टमध्ये वाल्मिक अण्णा कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी आणि सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचं नाव व चेहरा सातत्यानं टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्वाचे आहे, असं वाक्य आहे. चेहरा आणि नाव टिकवायचंय म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम सर, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे जे सोशल मीडिया, न्यूज किंवा हे स्टेज वक्तव्य किंवा हे जे शब्दरचना आहे, ह्याच्यातला मी माणूस नाहीये. मी आतापर्यंत इथून मागचे मी 8 वर्ष झालं समाजकारणामध्ये काम करतोय. मी कुठंही माझ्या फेसबुक अकाउंटला अशा कुठल्या काही पोस्ट किंवा अशी काही वाक्यरचना हे मला जमत नाही, मी त्यातलं नाही. ज्यांनी ती शब्दरचना केली त्याला सविस्तर त्याच्यावर अभ्यासपूर्वक करून हे करून ते सगळं टोटल बॅनर ते रॅप केलेलं आहे. एवढ्या खालच्या पातळीला आणि नीचपणा करून आम्हाला वाल्मिकांनाचं नाव पैसे जमा करण्याची काहीच गरज नाहीये. बर. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला कुणाचे फोन आले का, राजकीय लोकांचे, की बाबा का केलंय असं वगैरे? नाही, मला असे काही कुणाचे फोन आले, जे मला ओळखतात त्यांना माहिती की मी हा असला नीचपणा करू शकत नाही. फोन आले ते फक्त न्यूजवाल्यांचेच आले की असा न असा प्रकार घडला. एक तर मी माझा फोन बंद ठेवतो सध्या, चालू केला की मला पहिलं न्यूजवाल्यांचाच, पत्रकारांचाच फोन आला. मी त्यांना स्पष्टीकरण दिलं, त्यांच्याशी बोललो. बर. पोलिसांशी नंतर या संदर्भात काही कॉन्टॅक्ट झाला का? पोलिसांनी तुम्हाला चौकशीसाठी बोलावलं? हा जो पहिला जो बॅनर होता, जो कार्यक्रम आम्ही कॅन्सल केला तर त्या बॅनर बद्दल दसऱ्याच्या 2-3 दिवस आधी मला कॉल आलेले होते डिपार्टमेंटचे. मी त्यांना सांगितलं असा काही प्रकार आमच्याकडून होणार नाही, आम्ही घडून आणणार आहे नाहीत, त्याच्यामुळे याची काही काळजी करू नका. मग तो विषय तिथंच थांबला गेला मग. बर. कारण आणि की याच्या भगवान भक्ती गटाच्या ट्रस्टनं देखील तक्रार केली आहे अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये. हो, अज्ञात व्यक्तींविरोधात केली, माझ्यावर नाही सर तो गुन्हा दाखल. बर. धनंजय हम्म. देशमुखांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि याला समर्थन स्थानिक लोकप्रतिनिधींचं आहे, म्हणून हे सगळं घडतंय असा त्यांचा आरोप. चव्हाण साहेब, सगळ्यात आधी आपण 1 वर्ष मागे जाऊयात. जेव्हा आमदारकीचं इलेक्शन चालू होतं विधानसभेचं, त्या टायमाला खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद एवढ्या मोठ्या भयानक झालेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांमध्ये, वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, धनंजय मुंडे साहेब असतील किंवा ताईंचा काही विषय नाही याच्यामध्ये, पण आमच्या लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी खूप काही अशी काही प्रकरणं सोशल मीडियावर, मीडियाचं ट्रोल, आता हे सगळं पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव जोडणं म्हणजे काय, असं काय हे नाहीये त्याच्यात. बर. तांदळे साहेब, तुम्ही आतापर्यंत जी माहिती देताय ती अगदी विश्वासपूर्ण देताय असंच आम्ही सगळे मानतोय. दुसरी गोष्ट, हो. तुम्ही रोखठोक बोलताय, त्यामुळे मी आता अगदी याच्यापेक्षा रोखठोक विचारायचं तुमच्याशी प्रयत्न, तुम्ही जातीयवादाचा विषय काढलात म्हणून.
हा. वाल्मिक कराड हे नाव संतोष हं, देशमुख हत्या प्रकरणाशी जोडलं गेलं. मग हो. त्यांना अटक झाली, म्हणजेच ते हं, शरण आले आणि हा. मग त्यांच्यावर खटला देखील सुरू झाला. ओके, हा. इथपर्यंत ठीक आहे. ठीक आता आहे. सकाळी तुमची जी काही प्रतिक्रिया मी ऐकली, ते अजून गुन्हेगार कुठं सिद्ध झालेले आहेत, कोर्टानं गुन्हेगार सिद्ध केलं तर मग आम्ही आमची भूमिका मांडू, असं देखील तुम्ही म्हणालेला आहात. हो. बरोबर. आणि बरोबर. कुणी कुणाला समर्थन करायचा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे, त्यामुळे तो तुमचा प्रश्न आहे. मला बरोबर. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मला एक सांगा हो, गुन्हेगाराला कधी जात असते का? हे गुन्हेगाराला पहिल्यांदा मला जात क्लिअर. नसते नसेल. जात गुन्हेगाराला नसते. जात नाही. म्हणजे तो हा. कुठल्याही जातीतला गुन्हेगार असू शकतो. बरोबर. असू म्हणजे शकतो. गुन्हेगार कुठल्याही जातीचा असू शकतो. हे तर असू सत्य आहे. शकतो. सत्य हा. आहे. आता संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे काही आरोपी आहेत ते एका विशिष्ट समाजाचे आहेत आणि संतोष देशमुख एका विशिष्ट समाजाचा आहे. म्हणून या दोघांमध्ये आता या दोन्ही जाती जातींमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं दिसतंय आपल्याला सगळ्या सोशल मीडियावर. आता हो. मला एक बरोबर. सांगायच्या जातीचा संबंध येतोच कुठे? कारण की गुन्हेगाराला जात नसते, तुम्ही आत्ताच म्हणाले. आता उदाहरणार्थ या ठिकाणी हा. उलट असतं, त्या समाजाच्या व्यक्तीची हत्या झाली आणि या समाजाचे आरोपी आहेत, तरी देखील चर्चा करायला सगळेच जण मीडियावर बसलेच असते, एकमेकांना आपण प्रश्न केले असते. इथं जातीचा विषय येतो कुठे? आता मी बोलतो थोड्या याच्यावर. हा. संतोष अण्णा देशमुख हे मराठा समाजाचे आहे. त्यांना हा. मारणारे जे आहे गुन्हेगार आहेत ते गुले वगैरे, ही कंपनी ही वंजारी समाजाची. हम्म. आता समाजामध्ये वावरत असताना कार्यकर्ते किंवा एखादा लोकप्रतिनिधी किंवा एखादा जो सामाजिक कार्य करतोय, आमच्या अण्णांसारखे लोक यांच्यासोबत कोणी बी येतंय, फोटो काढतंय, मग त्या समाजाचा किंवा त्या जातीचा हे आरोपी बी त्या जातीचे, मग डायरेक्ट तुम्ही त्यांच्यावर आरोप करणार. आणि याच्यात हम्म. जातीचं वळण दिलंय हे लोकांनी दिलंय, राजकारण्यांनी दिलंय. गेल्या हे जसं प्रकरण झालंय संतोष अण्णा नाही नाही नाही, देशमुखांचं. तुम्ही तुम्ही आता बोलला राजकारण्यांनी दिलंय. मग राजकारणी हा. म्हणजे फक्त एकाच समाजाच्या राजकारणी दिले का दोन्ही समाजाच्या राजकारण्यांनी दिले? पंकजाताईंकडे जेव्हा हा प्रकार झाला, पंकजाताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ती, त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी लावा सगळे असे निवेदन वगैरे दिलते. त्यांनी तशी मीडियासमोर बाईट पण दिलती. धनंजय मुंडे साहेबांनी पण याच्यावर स्पष्टीकरण दिलं. तर त्याच्यानंतर पण त्यांचं नाव त्याच्यामध्ये गोवलं गेलं. फक्त झुंडशाही जमाव करून, मोर्चे काढून हे सगळ्या गोष्टी केलेल्या. याला जातीय रंग यांनी दिलेला आहे ना, की आमच्या समाजाकडून किंवा आमच्या लोकप्रतिनिधींकडून असं काही घडलेलं नाही याच्यामध्ये. बर. मी आता समाज म्हणून असं बोलतच नाही, मी फक्त एक म्हणतोय की गुन्हेगार मग तो कोणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे. बरोबर, हे तर तुम्हाला हा, मान्य झाली आहे. पाहिजे ना. आम्ही पहिल्यापासून हा. आम्ही तेच बोलत आलोय. फक्त आम्हाला व्यक्त होता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही कधी मीडिया समोर आता एक किंवा कुठं साधं असं काही आपण बोलतो. आपल्याच बीड मधलं आणखी एक दुसरं उदाहरण घेऊ. महादेव हा. मुंडे यांची हत्या हा. झाली, ते पण हा. वंजारी समाजाचे. बरोबर. बरोबर. हा. मग आता त्यांच्याविषयी का कोण बोलत नाहीये? मग त्यांना का धीर दिला जात नाहीये? ज्ञानेश्वरी मुंडेंच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना का मदत केली जात नाही? त्यांना का न्याय देण्यासाठी पुढे येत नाहीयेत? तो सर, तो विषय माझा नाहीये वैयक्तिक. आणि जर त्याच्याबद्दल जे काही मला माहिती आहे ते जिथं तिथं ते आता कायद्याने त्यांचं ते प्रयत्न चालू आहेत, ते जात आहेत कोर्टामध्ये, ते मॅटर चालू आहे. आता त्याच्यामध्ये तपास का होत नाहीये, का त्यांना सहानुभूती दिली जात नाही, मग त्याच्यानंतर 23 महिने किंवा 2.5 वर्षांनी ह्या सगळा विषय डबल ओपन केला जातो. त्याच्यामध्ये एसआयटी नेमली जाते, इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मग आता ज्या अधिकाऱ्यांची यांनी मागणी केली, मग त्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन त्याच्यावर स्टेटमेंट द्यायला पाहिजे, नेमकं काय विषय आहे ते. तर परवा आपण तरी केलं ना मी त्याच्यावर काय त्याच्यावर बोलू. लाईव्ह केलं मी परवा. हा. तुम्ही हा. पाहिलं असेल, पंकज कुमावत साहेबांना थेट आम्ही फोन लावला इथून लाईव्ह मधून, पण हा. उचलला गेला हा. नाही. हा. मग मला काय म्हणायचंय, 8 तपासी अधिकारी बदलले गेले आणि आता पंकज कुमावत यांची नेमणूक झाली. बरोबर. बरोबर. आता बरोबर. पुढच्या महिन्यामध्ये त्या प्रकरणाला 2 वर्ष पूर्ण होतील. हो. त्या प्रकरणी का आवाज उठवला जात नाही मग आपल्या समाजाकडून, आपल्या सगळ्या विशिष्ट लोकांकडून? सर्वप्रथम आता ते आवाज कोण का उठवत नाही याच्यावर मी नाही सांगू शकत आहे. काय तर राहिला विषय दुसरा, की आता एखाद्याचा आता मृत्यू कसा झालाय, काय झालं, ही जर सखोल माहिती असेल तर त्याबद्दल बोलू शकतोय माणूस. आता मी त्याच्यावर नाही बोलू शकत आहे ना. बर. आता हम्म. संतोष देशमुख प्रकरण आपण जे मगाशी पाहिलं, त्यामध्ये जी काही सगळे आरोपी त्यांना आता या ठिकाणी अटक झालेली आणि एक आरोपी जे आज 331 दिवस झाले, कृष्णा हो. आंधळे, हो. फरार आहे. आता मला तुम्ही सांगा, ज्या कृष्णा आंधळेला या प्रकरणामध्ये अटक करण्यासाठी पोलिसांनी इतके प्रयत्न करूनही तो अटक केला जात नाहीये, नेमकं काय वाटतंय तुम्हाला कृष्णा आंधळे याविषयी? तो का अटक होऊ शकत नाही?
काय कुठं जर गेला असेल, कुठं राहिला असेल, कुठं थांबला असेल, तर त्याच्यावर काय आता काय सांगता येऊ शकत नाही. आता अटक केला त्याच्यामध्ये आपल्या पोलीस प्रशासनाने जेवढे व्हायचे तेवढे प्रयत्न केलेत, अजून पण करतायत. आता थांबला तर तो, मला जेवढी माहिती त्या तिकडल्या त्या भागातले जे लोक सांगतात, तो खूप मास्टर माइंड आहे, तो खूप चालाक आहे, तो कुठेतरी बसला असेल, तो सापडू शकत नाही, अशी माहिती आम्हाला मिळते. त्याच्याबद्दल तर जास्त काय नाही सांगता येत. बर. तुम्ही आता वाल्मिक कराड यांच्या सोबत किती वर्ष आहात? मी सोबत म्हणजे मी फक्त त्यांच्या आम्ही त्यांच्या मार्फत सामाजिक कार्य करतो सोबत. आता गेले 2-3 वर्ष असू शकतो जास्तीत जास्त. बर. मग या वाल्मिक कराड यांच्यावर परळीमध्ये गुन्हे दाखल आहेत, आणखी बाकीचे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की इतके गुन्हे या व्यक्तीवर दाखल आहेत आणि आपण त्यांचे भक्त म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रचलित होतोय? तर असं वाटत नाही का, म्हणजे म्हणजे मला अगदी तुमच्याकडे खरं जाणून घ्यायचं की खरंच वाल्मिक अण्णा असे आहेत का? आता खरं बोलायला गेलं सर, ज्या ठिकाणी परळीमध्ये ज्या ऑफिसला अण्णा बसायचे, ज्यांनी ज्या लोकांनी त्यांना तिथं काम करताना बघितलंय, ते लोक अण्णांबद्दल सांगू शकतात. आता मी असं सांगणं किंवा ते करणं, ग्राउंड लेवलला जर सगळ्यांची जर माहिती घेतली, स्थानिक लोकांची, जे लोकांना तिथून ज्यांची कामं झाले, ज्यांच्या अडचणी दूर झाल्या, ज्यांना कुणाला हॉस्पिटल असेल, कुणाचे गोरगरिबांची लग्न असतील, कुणाची अडलेली कामं असतील, या सगळ्या कामामध्ये निस्वार्थीपणाने अण्णांनी त्यांना मदत केलेली प्रत्येक माणसाला. मग त्यांचे आता जे गुन्हे तुम्ही दाखल केलेले सांगता, ते 14 का 13 असे काहीतरी गुन्हे मला माहिती, माझ्या माहितीच तुम्हाला ऐकण्यात भेटले. त्याच्यापैकी 12-13 सगळे ते क्लिअर झालेले. तर राहिला कोणता तरी एखादा गुन्हा राहिला असेल. त्याच्यामध्ये आता सामाजिक काम करताना त्या माणसाचं नाव खराब होण्यासाठी, जसं की आज माझ्यावर एकही गुन्हा नसताना मला गुंड म्हणून घोषित केलं जातंय. मग ते तर खूप मोठ्या लेवलला, जिल्हा लेवलला काम करत होते. मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हे काय असं काय मोठी गोष्ट नाहीये. बर. तुमच्यावर एकही एनसी दाखल नाही असं तुम्ही म्हणालाय? एकही पोलीस स्टेशन मध्ये एकही एफ आय आर माझ्यावर दाखल नाही आजपर्यंत. मग तुमच्यावर खंडणी, हं. मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत असं स्वतः जितेंद्र आव्हाडांनीच म्हटलंय. हा, त्यांनी दाखवून द्यावा ना. जितेंद्र आव्हाड तिकडे मुंबई, आता ते मला नंतर माहित झालं की ते मुंबई मधला एक भाग आहे. त्यांना त्या मुंबईमध्ये बसून बीड जिल्ह्यामध्ये काय चालतंय, कोणत्या पोलीस स्टेशनला कोणत्या माणसावर कोणता गुन्हा दाखल आहे, हे त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे ना. की डायरेक्ट काहीतरी बिनबुडाचे आरोप करणं, एखाद्याची प्रतिमा मलिन करणं, गुंड म्हणून, गुंड शब्द समाजात आम्ही कसं वावरायचं नंतर? आमच्या लोकांचा पर्यंत दृष्टिकोन काय होणार आहे यांच्या अशा वक्तव्यामुळे? बर. आता आणखी थोडस मी जरा तुम्हाला वेगळा एक प्रश्न करतो की ही जी हं, बीड जिल्ह्यामध्ये एक सामाजिक वीण उसवत हं, चाललेली आहे. खरं तर मराठा, वंजारा सगळे आपण हं. एक आहोत. ते जातीपातीत काय अडकत बसलोय आजही सोशल मीडियावर जो तो मी आपापल्या भूमिका मांडतोय, हे मी पूर्ण त्याच चुकीचं आहे. मताचा मग चुकी मला मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे. मराठा काय वंजारा काय एकेकाळी एकमेकांच्या ताटात खाणारे आपण, एकमेकांच्या बरोबर सुखदुःखांमध्ये जाणारे आपण, आज बरोबर. एकमेकांची तोंड बघत नाहीये. हे कशामुळे? म्हणजे केवळ 2-5 लोकांसाठी दोन्ही जातींनी एकमेकांच्यात विशिष्ट करायचं का आणि कशासाठी? याच्यावर आता मी एवढा मोठा नाही की ते इतक्या मोठ्या लेवलला मी बोलतो, तरी पण थोडं माझं मत याच्यावर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. हा जो जातीवाद आहे, हो फक्त आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणावर बघायला भेटतो. आपण बीड जिल्हा सोडला, पुण्यासारख्या ठिकाणी गेलं, पुढे मुंबई सारख्या ठिकाणी गेलं, कोल्हापूर साईडला गेलं, ह्या महाराष्ट्रामध्ये फिरताना हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जातीवाद बघायला भेटत नाही. जातीवाद फक्त बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पसरवला आहे. याच्यामध्ये प्रत्येक जो सुशिक्षित नागरिक आहे, मला असं वाटतं की त्यांनी पूर्णपणे सखोल अभ्यास करून हे जे चाललंय, कुणाचे तरी आता कोणी काही राजकीय नेते आहेत, ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय, बीड जिल्ह्याने बघितलंय, मराठवाड्याने बघितलंय. अंधारामधून मागून कुणीतरी बॅकअप देऊन कुणाला तरी बेताल वक्तव्य करायला लावणं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, याच्यामध्ये काय होणार आहे? याच्यामध्ये फक्त गोर गरीब सामान्य माणूस फक्त बरडत चाललाय. जे हे घडून आणतंय ते सुखात आहेत आपापल्या ठिकाणी. हे सगळं मला पिक्चर एक कडून तुम्हाला आणतात. संदीपजी असं म्हणायचं आहे की जसं की तुम्ही वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळ जे काही स्थापन झालेले, आता तुम्ही नाही केलं पण काही जे स्थापन झाले, तर का नाही तुम्ही स्वतःहून सगळ्यांनी आता पुढाकार घेऊन मराठा वंजारा एकता मित्र मंडळ स्थापन करत आहे? सर, 100% मी त्याच भावनेने काम करतो. माझा 70% मित्रपरिवार हा मराठा समाजाचा आहे. मी आतापर्यंत जसं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून जरांगे पाटलांनी जेव्हा हे आंदोलन केलं, आम्ही जरांगे पाटलांना आयडियल मानायचो की बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर जर कोणी माणूस असेल की जो मुंबईला डायरेक्ट चॅलेंज करतो, ते मनोज जरांगे पाटील आहेत.
आम्हाला ते आयडियल वाटायचे नाही का. पूर्ण समाज त्यांच्या मागे एवढ्या ताकदीने उभा राहिलाय. आम्ही ज्या सुरुवातीच्या काळामध्ये जिथे जिथे शक्य झालंय तिथे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आम्ही गेलेलो आहेत, सहभाग आम्ही तिथे झालेलो आहेत. त्याच्यानंतर त्याला हळूहळू राजकीय वळण लागत गेलं, त्याच्यामुळे जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत गेलेले सर. आणि मग तुम्ही वैयक्तिक आता मी म्हणजे आता या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राला हे सांगणार आहात का की होय मी पुढाकार घेईन की मराठा वंजारा एकता मित्रमंडळ स्थापन करण्यासाठी आणि लवकरच ते नक्कीच दिसेल म्हणून? नक्कीच सर, जर ह्या जर जे तुम्ही दिलेल्या कल्पना जर प्रतिसाद भेटला तर हे काम आम्ही 100% करू. याच्यात आम्हाला हे काम करायला आम्हाला गर्व आणि अभिमान वाटेल सर. का माहितीये का? कारण की भविष्यात येणारी जी पिढी आहे त्या पिढीला हो, हे खूप माहीतही रॉंग मेसेज नाही झाला. की हे हो. काय चाललंय. आणि अहो आज पहिल्यांदा गुन्हेगाराला जात नसते, तो कुठल्याही समाजाचा असतो, तो गुन्हेगारच आहे. त्याला घेणं गुन्हेगार तो. देणं काय आपल्याशी? बरोबर हाच ना? विषय सर बीड जिल्ह्यामध्ये हाच प्रकार घडवून आणला जातोय की हा जातीचा ह्या गुन्हेगाराचे ह्या नेत्यासोबत फोटो, हे गेल्या एका वर्षाच्या पूर्वी कधी नव्हतं हे सगळं. काही प्रकरण झालं की कोणत्या तरी नेत्यासोबतचे फोटो काढायचे, कुठेतरी व्हायरल करायचे, हा याचा माणूस आहे, याला बी गुतवा, याचे आमदारकी रद्द करा, त्याचं मंत्रिपद घालवा, याची चौकशीला. काय प्रकार चालू सगळे बालिश प्रकार चालू केलेले ते सध्या महाराष्ट्रामध्ये. ना त्याला ना कुठं आता काय मी तथ्य संदीपजी ना तुम्हाला कुठं. हा. बोला बोला बोला. याच्यामध्ये कुठं तथ्य असं, जो सुशिक्षित आणि सुजाण नागरिक आहे त्यांना हे सगळं एक मनोरंजनाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघत आहेत. तर तुम्ही अभ्यासू, तुम्ही एवढी मोठी न्यूज चालवता, तुम्हाला याच्यामध्ये काय तथ्य वाटत असेल नसेल तर ते तुमचा वैयक्तिक विषय, पण हे सगळं बालिशपणा, जातीय रंग देऊन ह्या जातीचा, वंजारी समाजाचा एखाद्या कुणाचा काही विषय असला की मराठा समाजांचे काही जी जाती, प्रत्येक जातीमध्ये येत असेल काही लोक, तर मला वाटतं हे सगळं थांबवलं पाहिजे. आपण स्वतःपासून सुरुवात केली तर एक दिवशी 100% थांबवल्या सगळ्या गोष्टी. संदीपजी, मला मला आणखी एक तुम्हाला असं म्हणायचंय की काल मी लाईव्ह केलं, जे तुमची पोस्ट व्हायरल झाली हो, मी त्यावर ते काही पाहिलं मी कमेंट्स तुमचं आल्या. लाईव्ह. हो. हा, मग त्यावर एक कमेंट काय होती माहितीये? त्या हा. कमेंटमध्ये स्पष्टपणे असं लिहिलं होतं की केवळ फक्त वंजारी समाज असला की संदीप सर बोलतात. तुम्हाला हं. ज्या व्यक्तीने ते बोललंय त्या व्यक्तीनं माझ्या आधीचे लाईव्ह पाहावेत. मनोज जरांगे पाटील जेव्हा बीडमध्ये पोक्सो अंतर्गत त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला त्यावेळी मी हं. मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज केलं होतं की आता का मोर्चे निघत नाहीत, आता मोर्चे का निघत नाहीत, आता तुम्ही मोर्चे बीडला येऊन काढले पाहिजेत जरांगे पाटील. आणि एवढंही आवाहन केलं होतं. मग ते संदीप क्षीरसागरांच्या जवळच असो की कुणाचाही जवळ असतो, तुम्ही त्या ठिकाणी यायलाच हवं. आता त्यावेळी नक्की. हा विचार केला का आम्ही की मराठा आहे का वंजारे? अहो, मुळात पत्रकाराला कुठली आली आहे जात? नाही, बरोबर पत्रकाराला आहे. जात नसते, तो रोखोक आणि बेधडक असतो. म्हणून तर नक्कीच समाजाच्या नक्कीच. प्रत्येक प्रश्नावर बोलत असतो. म्हणजे मला नक्कीच म्हणायचं, नक्कीच. जे सोशल मीडियावर कमेंट्स करतात ते पण फक्त आपल्या जातीचा माणूस बघायचा आणि मग कमेंट करायचं, हे योग्य आहे का? तर सोशल मीडियाच्या कमेंटला सर्वप्रथम माझ्या नजरेमध्ये, मी ज्या नजरेने बघतो त्याला क्षुल्लक की कवडी मात्र किंमत नाही. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, एखादी जातीवाचक पोस्ट आली, ह्यो जातीचा काहीतरी लिहायचं, बरडायचं, त्या कमेंटमुळे किती पुन्हा सामाजिक तेढ निर्माण होतो याचा अंदाज त्या लोकांना लागत नाही. ते हुल्लडपणामध्ये कमेंट करून जातात. नंतर ते जे वाचणारी लोक असतात मग त्यांच्या मनात पण द्वेष निर्माण होतो. आणि जे राहिला मोर्चे निघायचा विषय, मग सर हा प्रश्न तुम्ही पण अजून ताकदीने विचारायला पाहिजे. संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा निघले. आता सध्या रिसेंटली लाईव्ह मध्ये काही दिवसापूर्वी यश डाका या तरुणाचा मृत्यू झाला. दिन दहाडे भर दिवसा एकदम रेसिडेन्शियल एरियामध्ये जिथं गर्दीचं ठिकाण तिथं डायरेक्ट मारलं. ते मारलेला व्हिडिओ पण व्हायरल झाला. मग त्या ठिकाणी ज्या लोकांनी हे मोर्चे काढले तिथं कोणी का आलं नाही, असा प्रश्न पण तुम्ही विचारायला पाहिजे सर. अहो, आम्ही ऑलरेडी लाईव्ह केलंय आणि आम्ही प्रत्येक वेळी या गोष्टीवरनं विचारतोय. मला हाच हा. प्रश्न पडतो की मुळात आपण हा. फक्त एकांगी का विचार करतो? जसं आता तुम्ही हा. स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मराठा समाजातले 70% तुमचे मित्र आहेत, हो, बरोबर? तुम्ही एकत्र चहा बरोबर. पाणी सगळं काय असेल ते गप्पा मारता. सगळं सगळं मग सगळं अशी आज जर पण तेच चालू. आज ही पिढी एकत्र आहे, उद्या भविष्यात ही एकत्र राहण्यासाठी प्रयत्न आपणच करायला पाहिजेत. जी चालू परिस्थिती आपण जी बघतोय ती भविष्यामध्ये जी येणारी पिढी त्यांना 100% त्यांना जन्मापासूनच जातीय, काय ते जातीय द्वेष, ते काय ते बाळ करू दिल्यासारखा विषय सध्या आता या परिस्थितीवरून आपल्याला लक्षात येतो. हे होणारच आहे ना पुढे, तर लवकर थांबवलं नाही तर. बरोबर. आता एक शेवटचे दोन प्रश्न फक्त. हो मला सर. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जी काही पोस्ट व्हायरल झाली, मी त्याच्यावर आता हेडिंगच काढले, तुम्ही प्रत्यक्षात बघताय, तो मी नव्हेच हो. असं तुम्ही हो. स्पष्टपणेच मी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि हो. तुमची जी टॅगलाईन आहे, जी तुम्ही स्पष्टपणे सकाळी म्हणालात
की होय मी वाल्मिक अण्णांचा भक्त आहे, पण स्कॅनर हो माझा आहे, पोस्ट माझी नाही. आता हो. मला एक तुम्हाला प्रश्न करायचा, मग हे जे सगळं तुमच्या विरोधात षडयंत्र घडून आणलंय, या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल का? अशी काही तुम्ही कोणाला नोटीस दिली आहे का? का पोलिसांकडे तक्रार केली आहे? मी आज SP साहेबांना, जे SP कार्यालय आहे आमचं, बीड अधीक्षक कार्यालय, तिथं मी आज अर्ज केलेला आहे. आणि ह्याच्यात फक्त माझं नाव का गोवण्यात येतंय आणि मी अण्णांचं समर्थन का करतोय? तर मी अण्णांना सामाजिक काम करताना मी जवळून पाहिलेलं आहे. मला माहिती आहे वैयक्तिक अण्णा कसे आहेत. माझ्यासारखे हजारो युवक आहेत, त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं कुठं जर वाटत असतं की आम्ही एखाद्या आरोपीचं किंवा गुन्हेगाराचं समर्थन करतोय, आता किती खोटं किती खरं. साधा आता छोटे छोटे मुद्दे त्याच्यावर जर अभ्यास केला तर आज एवढं, हे जे बॅनर त्यांनी रॅप करून जे एडिट करून पाठवलंय, ह्या छोट्या यांच्या कारनाम्यामुळं आमच्या पूर्णपणे असा पवित्र असा परंपरागत आलेला दसऱ्याला गालबोट लावण्याचं काम हे झालंय. म्हणजे असं काहीतरी होऊ नये, प्रत्येक गोष्टीमध्ये हेच होत आलेलं आहे आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये. सामाजिक अशांतता पसरवण्यासाठी जेवढे होतील तेवढे प्रयत्न करतात हे समाजकंटक जे कुणी असतील ते. बर, आता आता मला एक असं विचारायचं की स्कॅनर तुमचा होता, तो कुणीतरी एडिट हम्म. करून तिथे टाकला वगैरे, ते सगळं झालं, हो. त्याचा तुम्ही शोध घेणार आहे की नाही? तुमचा स्कॅनर दिले. वैयक्तिक दोन कोण? हा, सायबर डिपार्टमेंटला रिसर्च कंप्लेंट दिली आणि ज्या लोकांनी हे व्हायरल केलंय त्यांना सापडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असं पण मी त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे आणि मी ते दिलेलं आहे. त्याची आवक पण माझ्याकडे, मी तुम्हाला ते व्हॉट्सअप करू शकतो. बर. आता हम्म, अगदी शेवटचाच प्रश्न. हम्म. जसं मी मगाशी म्हणालो की मराठा वंजारा एकता मित्रमंडळ स्थापन करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय, त्यासाठी तुम्ही हा, नक्की प्रयत्न कराल. दुसरी गोष्ट, 100. बीड हम्म. मध्ये जी आता तरुणाई आपण बघतोय, सारखं काय ना काय झालं की बीडमध्ये काही ना काहीतरी घडते. नुकताच हो यश हो. ढाकासारख्या तरुण मुलाचा त्या ठिकाणी अक्षरशः भर रस्त्यात खून करण्यात आला. याच्या आधी देखील बरेच बीडमध्ये घटना घडलेल्या आहेत. हे थांबवण्यासाठी, थोपवण्यासाठी आता तुम्ही सगळे एकत्र येऊन काही प्रयत्न करणार आहात का नाही? यासाठी काही करणार आहात का नाही? नक्कीच नक्कीच सर, याच्यावर आम्ही योग्य ते पाऊल उचलू. सर्वांना सोबत घेऊन हा सगळा जातीय वाद, हे सगळी गुन्हेगारी संपवण्यासाठी आम्ही होता होईल तेवढे प्रयत्न करू. आणि थांबतील याची अपेक्षा ठेवून आम्ही जेवढे होईल तेवढे काम करत राहू याच्यावर. ओके, धन्यवाद संदीपजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि रोखोक बिन बिनदिक्कतपणे तुम्ही तुमचं मन मोकळं केलं आणि सगळ्या महाराष्ट्राला हे सांगितलं की तो मी नाहीये, स्कॅनर माझा वापरला गेलाय, दुरुपयोग झालाय त्याचा, त्या संदर्भात आम्ही कंप्लेंट देखील केलेली आहे, पण पोस्ट माझी नाहीये. आणि भविष्यात असं कधीही जातीय तेढ निर्माण होईल असं घडू नये, यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. आता अर्थात याच पिढीनं हा प्रयत्न केला तर पुढची पिढी उत्तमरित्या उभी उत्तम राहील, रित्या. नाहीतर या हो. जातीच्या विषवल्लीमध्ये स्वतःचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. म्हणून संदीपजी, मला तुमच्या मित्रांना, तुमच्या समर्थक मित्रांना एवढंच सांगणं आहे की जातीवादाचे विखार जे काय आता सगळीकडे उसळत चाललेत ना, ते विझवा. आणि कुठं ना कुठेतरी आपण सगळे एक आहोत, ही एकी या बीडमध्ये दिसू द्या. आणि आम्हा पत्रकारांना बीड मधल्या चांगल्या बातम्या लावण्याची संधी द्या. असं नक्कीच काहीतरी नक्कीच सर. वाईट साईट रोज काहीतरी वेगळं वेगळं घडतंय आणि मग आम्ही बातमी दिली की लोक म्हणतात बघा फक्त यांना बीडच दिसतंय. अरे आता बीड मध्ये घडतंय तर करायचं काय? म्हणून बीडला हो. लागलेली ही गुन्हेगारीची कीड नष्ट करायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा स्वतःवर नक्कीच संयम ठेवा. नक्कीच सर. हा नक्कीच जातीयवादाचा सर. विषय बाजूला करा आणि एकत्र नांदा. एवढंच मला फक्त महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद, नक्कीच आमच्याशी संवाद नक्कीच सर. साधल्याबद्दल खूप खूप आभार. तर हे धन्यवाद होते सर. संदीप तांदळे, ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तो मी नव्हेच असं क्लिअर कट सांगून, ही पोस्ट माझी नाहीये, मुळातच त्यातला स्कॅनर माझा वापरलेला आहे, त्याचा दुरुपयोग झालाय आणि आम्ही या संदर्भामध्ये पोलिसांकडे कंप्लेंट देखील केलेली आहे. निश्चितपणे बीडमध्ये चांगल्या रीतीनं पुन्हा एकदा जी काही सामाजिक वीण उचललेली आहे ती कुठेतरी पुन्हा घट्ट होईल आणि बीडमध्ये सुगीचे दिवस येतील, सगळेच जण गुण्या गोविंदानं नांदतील, एवढीच अपेक्षा करूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.